नमस्कार मित्रांनो. आज आपण जी घटना पाहणार आहोत ही घडली आहे सोलापूरमध्ये. रविवार दिनांक 13 जून रोजी सकाळी 11 वाजता पेरलेले सोयाबीन उगवले का नाही हे पाहण्यासाठी आशा गायकवाड, तिचा नवरा किशोर आणि मोठा धीर मधुकर या दोघांसोबत शेतात आली होती. शेत बघितल्यानंतर दुपारी 1 वाजताच्या दरम्यान दूर बकऱ्या चरवणाऱ्या नवऱ्याला हातानेच घरी जात असल्याचा इशारा करून आशा घराकडे निघून गेली. मात्र संध्याकाळ झाली तरी आशा घरी न पोहोचल्याने लहान मुलगी रडत होती, तर मोठा मुलगा आईचा शोध घेत होता. संध्याकाळी 4 वाजता घरी बकऱ्या घेऊन आलेल्या किशोरला बायको घरी आली नसल्याचे समजले. त्याने परत शेतात तिचा शोध घेतला, पण ती सापडली नाही. त्यानंतर आशा माहेरी आली का असा कॉल करून त्याने तिच्या माहेरी विचारणा केली. मात्र आशाचा पत्ता लागत नव्हता. म्हणून दुसऱ्या दिवशी किशोरने बायको आशा गायकवाड बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवली. पोलिसांनी बेपत्ता आशाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच नातेवाईक, नवरा, भाऊ, माहेरची मंडळी युद्ध पातळीवर शोध घेत होते. मात्र सर्वांच्या पदरी निराशाच पडत होती. आशा नेमकी कुठे गेली असावी याबाबत गावात वेगवेगळ्या शंका-कुशंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या. आशाचा शोध सुरू असताना रविवार दिनांक 6 जुलै रोजी दुपारच्या सुमारास उजनी धरणाच्या प्रकल्पाच्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची खबर वाऱ्यासारखी परिसरात पसरल्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली. पोलिसांना माहिती मिळताच ते सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. पाण्यात एका महिलेचा मृतदेह तरंगत होता. मृतदेह कुजल्याने फुगून घाण वास येत होता. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेह आशा गायकवाडचा असल्याचे नागरिकांनी ओळखले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा व इतर कारवाई पूर्ण करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. आशा गायकवाडने आत्महत्या केल्याची कुजबूज होऊ लागली. तिने आत्महत्या का केली असावी याचे तर्क लावले जात होते. दुसऱ्या दिवशी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या भावाने पोलीस स्टेशनला आशाला सासरची मंडळी घर बांधण्यासाठी 30,000 रुपये घेऊन येण्यासाठी तगादा लावत होते अशी तक्रार दिली. परिस्थिती बिकट असल्याने आम्ही पैसे देऊ शकलो नाही. पैसे न मिळाल्याने तिच्या सासरच्या मंडळींनी तिचा छेड केल्याने तिने कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद त्याने दाखल केली. पोलिसांनी आशाचा नवरा, सासरा सासू मोठा धीर मधुकर यांच्यावर गुन्हा दाखल करून सर्वच आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले. त्यांना घटनेबाबत विचारणा केली असता आपण कधीच आशाचा छळ केला नसल्याचे ते सगळेजण सांगत होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट असले तरी अपराधीपणाचा भाव नव्हता. मात्र याला आशाचा मोठा धीर मधुकर गायकवाड अपवाद वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि अपराधीपणा दिसल्याने पोलिसांच्या मनात वेगळी संशयाची पाल चुकचुकली. त्यांनी गावातून मधुकरबाबत गोपनीय माहिती घेतली असता आशा व मधुकर यांच्यात फारच लगट होती असं समजले. आशा नवऱ्यापेक्षा मधुकरच्या गाडीवरून जास्त फिरायची अशी गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी मधुकरला आपला खास पाहुणचार दिला. मग मात्र मधुकरच्या मधुर वाणीतून त्याने केलेल्या पापाचा पाढा बाहेर पडला. आशाने आत्महत्या केली नसून तिचा आपणच खून केल्याचे त्याने सांगताच पोलीस आवाक झाले. आशाचा खून करून मृतदेह त्याने धरणाच्या गाळात दाबून टाकल्याची थरारक घटना ऐकताच अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला. या घटनेची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण पुढे पाहणार आहोत. पटकन या व्हिडिओला एक लाईक करा. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये गायकवाड कुटुंब राहत होते. त्यांच्या कुटुंबात मधुकर व किशोर हे दोघे विवाहित भाऊ आहे. आई-वडिलांसह दोघेही भाऊ वेगवेगळे राहत होते. मधुकर मोठा तर किशोर लहान होता. किशोरचे लग्न 2016 मध्ये आशासोबत झाले होते. त्याला 8 वर्षाचा मुलगा व 3 वर्षाची मुलगी अशी 2 मुलं आहे. तर मधुरला देखील 2 मुलं आहे. किशोरजवळ बकऱ्या होत्या आणि तो मोठ्या भावासह शेती करायचा. त्यांची शेती उजनी प्रकल्पाच्या जवळ वेगवेगळ्या गट नंबरमध्ये 2 ठिकाणी होती. मधुकर आणि आशा हे दीर भावजाई होते.
पण लग्नाच्या काही वर्षानंतर या पवित्र नात्याला काळीमा फासण्याचे काम आशाने केले होते. मोठ्या दीराच्या मोहात तिचा पाय घसरला होता. 3 वर्षापूर्वी त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघांच्या लव्ह स्टोरीची घरात कोणालाच खबर नव्हती. दोघांचेही मन एकमेकात गुंतले होते. मधुकरची बायको आणि आशाचा नवरा दोघेही साध्या स्वभावचे होते. या दोघांनीही त्यांचा विश्वास पायदळी तुडवत गावाजवळील शिवारात असलेल्या मंदिरात एकांतामध्ये लग्न करून स्वयंघोषित नवरा-बायको झाले होते. तेव्हापासून दोघांचा चांगलाच कार्यक्रम चालू होता. दोघे पण एकमेकांना रगडून घेत होते. कोणाला काही ना कळत गुपचूप गरम खेळ चालू होता. मधुकरने बरेच पैसे साठवले होते. आशाला नेहमीच मधुकरजवळून पैशाची आस असायची. पैशासह विविध मागण्या पुरवताना मधुकर आपली वासनेची नशा भागवत होता. पण हळूहळू काही दिवसाआड होणाऱ्या पैशाच्या मागणीने मधुकर चांगलाच वैतागला होता. ती आता त्याला सोने देखील मागू लागली होती. 2-3 वेळा तिला दागिने दिल्यानंतर पैशासाठी तर आशा आपल्यासोबत प्रेमाचे नाटक करत नाही ना, अशी त्याला आता शंका येत होती. ती नवऱ्याची झाली नाही तर आपली कशी होणार? ती आपल्याला केव्हाही दगा देऊ शकते. म्हणून आता तिच्या नेहमीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी तिला आयुष्यातून मुक्त केले पाहिजे असा पक्का विचार मधुकरने केला. आशाला संपवण्यासाठी तो योग्य संधीची वाट पाहू लागला. पाहता पाहता 2 महिन्यांचा कालावधी निघून गेला. रविवार दिनांक 13 जून रोजी पेरलेले सोयाबीनचे शेत पाहण्यासाठी आशा शेतात आली होती. ही संधी साधावी हा विचार मधुकरने केला होता. शेत बघितल्यावर 1 वाजताच्या दरम्यान ती नवऱ्याला हाताने इशारा करून घराकडे निघाली. मधुकर रस्त्यातच होता. ती घरी निघाल्यावर तोही निघाला. मात्र दोघेही घरी न जाता उजनी प्रकल्पाजवळ असलेल्या दुसऱ्या शेताकडे आले. मधुकरच्या खिशात एक दोरी होती. मधुकर आज आपल्यासाठी कर्दनकाळ ठरणार याची साधी कल्पना नसलेली आशा त्याच्यासोबत चालली होती. प्रकल्पाचे बॅकवॉटर असलेल्या एका दगडावर मधुकर बसला होता. समोर आशा होती. मधुकरने खिशातील दोरी आशाच्या गळ्यात टाकत, "तुला मारून टाकू का?" असे गालात हसत तिला विचारले. त्यावर ती म्हणाली, "हो, मारा की." अचानक काही करायच्या आत मधुकरने तिच्या गळ्यातील दोरीचा फास घट्ट आवळला. मग मात्र आशा घाबरली. पाण्यात हातपाय मारू लागली. डोळे वटारत मधुकर ताकदीने फास आणखी घट्ट आवळत होता. काही सेकंदात आशा डोळे पांढरे करत मधुकरला उघड्या डोळ्यांनी पाहत गतप्राण झाली. मधुकरने जवळच्या धरणाच्या पाण्याचा गाळ हाताने उपसा करून खोल खड्डा केला. त्यात मृतदेह लोटून त्यावर गाळ टाकून मृतदेह दाबून टाकला आणि तिथून निघून घरी आला. आशा बेपत्ता झाल्याने तो देखील तिचा शोध घेऊ लागला. आशाचा घात करणाऱ्या मधुकरला वाटले आपले पाप धरणाच्या गाळातच दफन होईल. मात्र विश्वासघातकी मधुकरला शिक्षा करण्यासाठीच जणू गाळात खोलवर दबलेला मृतदेह आठवड्यानंतर पाण्यावर तरंगत असावा. मित्रांनो, या घटनेबद्दल आणि आशाने केलेल्या कृत्याबद्दल तुम्हाला काय वाटते? या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.